आता लक्ष्मी सांगते की घरातील स्त्रीने या 4 वस्तू कोणाला जर दान दिल्या तर त्या घरामध्ये भयंकर अशी गरिबी येते। तर जाणून घेऊया कोणत्या त्या 4 वस्तू आहेत जे आपल्याला इतरांना दान करायच्या नसतात। तर आपण ह्याच्याबद्दलच एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे ती कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण हाफ नॉलेज इज डेंजरस असं म्हणतात की जर तुम्ही ते अर्धवट कथा ऐकली तर तुम्हाला ते काही कळणार नाही आणि तुम्हाला ज्या कोणत्या 4 वस्तू दान करायच्यात तेही तुम्हाला कळणार नाही। त्यामुळे तुम्ही अर्धवट कहाणी ऐकू नका, ती कहाणी नक्कीच पूर्ण ऐका। तरी एक गाव होतं। गावात सुशीला नावाची एक पतिव्रता स्त्री राहत होती। ती सर्व गुणसंपन्न होती। ती आपल्या नवऱ्याचा आणि आपल्या सासू सासऱ्याचा चांगल्या प्रकारे त्यांचं काळजी घेत होती। सुशीला ही इतरांची नेहमी काळजी घ्यायची, म्हणजे इतरांना ती नेहमी कुठल्याही कामात मदत करत असे। तिचा नवरा एक दुकानदार होता। सुकन्याचे आपल्या पतीवर खूप असे प्रेम होते। ती आपल्या पतीला परमेश्वर मानून त्यांची सेवा करत असे। सुशीला ही रोज सकाळी आपल्या पतीच्या अगोदर लवकर उठायची, घराचं अंगण झाडायची, नंतर सडा सारवण करायची, छान अशी रांगोळ काढायची, मग नंतर स्नान करायला जायची। स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी द्यायची, मग घरातील देवी देवतेची पूजा करायची। असा सुशीलाचा दिनचर्या हा चालू होता। सुशीला कधीही कोणाचा अनादर करत नव्हती। ती सर्वांची प्रेमाने वागायची। आपल्या दारात जर एखादा भिकारी आला तर त्याला कधीही ती खाली हात पाठवत नसायची, म्हणजे त्यांना भिक्षा नेहमी द्यायची। आपल्या घरी एखादा जर कोण भुकेला आला असेल त्याला ती कधीही विनमुख पाठवत नसे, म्हणजे ती आपल्या दारात आलेल्या कुठल्याही माणसाला खाली हाताने म्हणजे रिकाम्या हाताने कधीही पाठवत नसे। अशी ही सुशीला खूप अशी सुशील होती। ती सर्वांना प्रेमाने बोलायची, म्हणून त्यांना जे कोणी भिकारी असेल किंवा दारात जे कोणी शेजारी पाजारी आले असेल ती म्हणायचे की सुशीला ही खूप असे सर्वगुण आहे, ती साक्षात लक्ष्मीच आहे, तिच्या हातात कुठल्याही प्रकारची कमतरता नाही, म्हणून सर्वजण तिला खूप असं नटायचे। लोक सुशीलाला एवढे चांगले नटायचे, म्हणजे तिचा खूप आदर करायचे, परंतु सुशीलाला कधीही त्याचा गर्व झाला नाही। ती गर्वाने न वागता सर्वांचीच आदराने नेहमी वागायची। असेच काही दिवस जात होते। एके दिवशी एक शेजारीण, सुकन्याची शेजारीण तिच्याकडे येते। सुकन्या तिचं मोठ्या प्रेमाने विचारपूस करते। तेव्हा ती शेजारीण म्हणते की आमच्याकडे पाहुणे आले आहेत आणि खूप असे पाहुणे आले आहेत, त्यामुळे मी तुमच्याकडे बेलणं, पोळपाट आणि तवा मागायला आले आहे, ते तुम्ही मला देऊ शकता का? त्यावेळी सुशीला म्हणली, अहो ह्यात विचारण्यासारखं काय आहे, मी तुम्हाला नक्कीच बेलणं, पोळपट आणि तवा देऊ शकते, कारण माझं आता काम झालं आहे, त्यामुळे तुम्ही मला नंतर आणून दिलं तरीही चालेल। तशीच ती शेजारीण बेलणं, तवा आणि पोळपट घेऊन निघून जाते। काही वेळाने दुसरी एक बाई येते आणि ती बाई आल्यानंतर सुशीला तिची मोठ्या प्रेमाने चौकशी करते, तिचं स्वागत करते। त्यावेळेस ती बाई म्हणते, माझ्याकडे झाडू नाही, माझ्या मुलांनी सकाळीच माझा झाडू मोडलाय आणि घरात खूप असा कचरा झालाय, म्हणून मी तुम्हाला झाडू मागायला आले आहे। त्यावेळेस सुशीला तिला म्हणते, ठीक आहे, माझं आता काम झालं आहे, तुम्ही झाडू घेऊन जाऊ शकता। ती बाई त्या सुशीलेला म्हणते, म्हणजे तुमचं धन्यवाद आहे म्हणली, मी तुम्हाला माझं काम झाल्यानंतर हा झाडू नक्कीच परत करेन। थोड्या वेळानं एक तिसरी बाई सुशीलाच्या घरी येते आणि तिला म्हणते की मला तुमच्याकडे एक काम आहे, तुम्ही माझी मदत नक्कीच करू शकता, कारण मी असं ऐकलं आहे की तुम्ही खूप असं दयावान आहात आणि तुम्ही कुणालाही मदत करू शकता, म्हणून मी तुमच्याकडे आले आहे। तेव्हा सुशीला म्हणते, अहो मागा ना, तुम्हाला काय मागायचं आहे, तुम्ही निसंकोच माझ्याकडून कुठलीही गोष्ट मागू शकता, माझ्याकडे जर ती वस्तू असेल तर तुम्हाला मी ती नक्कीच देईल। त्यावेळेस ती स्त्री म्हणते की माझ्या मुलीला पाहुणे बघायला येणार आहेत आणि माझ्याकडे चांगला असा शालू नाही आणि शालूवर मॅचिंग असे दागिनेही नाहीत, त्यामुळे तुम्ही ते दागिने आणि शालू देऊ शकता का? त्यावेळेस सुशीला म्हणली, ठीक आहे ना, माझ्याकडे शालू आणि दागिने आहेत, तुम्ही ते घेऊन जाऊ शकता। त्यावेळेस ती स्त्री सुशीलेचे खूप आभार मानते आणि तिला म्हणते की पाहुणे बघायचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला मी या वस्तू उद्या नक्कीच परत करून आणून देईन। सायंकाळच्या वेळेस एक शेजारी म्हणजे चौथी शेजारीण तिच्या घरी येते आणि सुशीलाला म्हणते, तू खूप अशी समजूतदार आहे,
तुझं खूप असं कौतुक करावं असं वाटतं, कारण तू इतरांना मदत करते. म्हणून माझं एक काम आहे तुझ्याकडं. माझ्या लहान मुलाला खूप भूक लागली आहे आणि आमच्या घरचं दूध संपलं आहे, म्हणून मी तुझ्याकडं दूध मागायला आले आहे. तर तू मला कृपा करून दूध देते का? त्यावेळेस सुशीला म्हणली, ठीक आहे, आमच्या स्वयंपाकघरात दूध आहे, थांब मी तुला आताच आणून देते. आणि सुशीला स्वयंपाकघरात जाते आणि त्या स्त्रीला दूध आणून देते. अशा तऱ्हेनं 4 स्त्रियांनी सुशीलाच्या घरून 4 वस्तू ह्या घेऊन गेल्या. तर आता सुशीला ही नित्यनियमानं तिचा रोजचा दिनक्रम हे करत असते. संध्याकाळ होते आणि सुशीलाचा नवरा घरी येतो. ती नवऱ्याचं मोठं प्रेमाने स्वागत करते आणि दोघंही संध्याकाळचं भोजन उरकून झोपी जातात. आणि सकाळ एक व्यक्ती त्यांच्या घरी धावत येतो आणि सुशीलेच्या नवऱ्याला म्हणतो की आपल्या दुकानात खूप अशी मोठी चोरी झाली आहे आणि चोरांनी सर्व सामान हे चोरी करून नेले. त्यावेळेस तिचा नवरा आणि तो माणूस दुकानात जातात. पाहतात तर काय, दुकानात कुठलीही वस्तू शिल्लक ठेवलेली नसतो. सुशीलेचा नवरा खूप असा उदास होतो आणि घरी येतो. त्यावेळेस सुशीला म्हणते की तुम्ही दुःखी होण्याचं काही कारण नाही. आपल्या घरी जे कपाट आहे ना, त्या कपाटात माझ्याकडे खूप असे पैसे आहेत. त्या पैशाने तुम्ही नवीन व्यवसाय हा सुरू करू शकता. तेव्हा ती घरात तिजोरीकडे येते, कपाट उघडते तर बघते तर काय, तिजोरीत एकही रुपया नसतो. म्हणजे तिजोरीतील पैसेही चोरी झालेले असते. तेव्हा तिचा पती म्हणतो, तिजोरीतील पैसे कुठे गेले, ते चोरी कसे झाले? तू तर दिवसभर घरी असते ना, मग घरात असताना चोर आला कसा आणि तिजोरीतील पैसे कुठे गेले? रागाच्या भरात सुशीलेचा नवरा तिच्यावर शिवीगाळ करतो. तो म्हणतो, तो दिवसभर इतरांना, गरिबांना घरी बोलवते, त्यांना खायला देते, मग त्यातील एकानेच हा चोरी केली असते. सुकन्याची सासूही तिला खूप अशी शिवीगाळ करते आणि तिला म्हणते, शेजाऱ्या पाजाऱ्यांना तू कुठल्याही वस्तू देते आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यातील एक जणांनीच घरामध्ये चोरी केली असेल. घरातील सर्वजण सुशीलेला शिवीगाळ करतात. सुकन्येचा नवरा, तिचा सासू, ती सर्व सुशीलेला वाईट बोलतात. तिला म्हणतात, तुला शेजाऱ्या पाजाऱ्यांना काही द्यायची सवय असते, त्यामुळे हे असं घडलं. तर सुशीला म्हणते, थांबा, मी माझ्या एका शेजारणीला माझ्या गळ्यातलं दिले आहे, ती मी घेऊन येते. तेव्हा सुशीला त्या शेजारच्या महिलेकडे जाते. तेव्हा पाहते तर काय, त्या महिलेच्या दरवाजाला कुलूप असतं आणि ती महिला कुठेतरी बाहेर गेलेली असते. म्हणजे असं म्हणतात की ती महिला घर सोडून हे गेलेली असते. त्यानंतर ती घरी येते आणि आपल्या पतीला सांगते की मी ज्या स्त्रीला दागिने दिले होते, ती स्त्री हे दागिने घेऊन पळून गेली आहे. त्यावेळेस तिचा नवरा तिच्यावर खूप चिडतो आणि तिला म्हणतो, अगं सुकन्या, खरंच तू खूप अशी मूर्ख आहेस. या सवयीमुळे आम्ही आमची सर्व संपत्तीही गमावली आहे. तुझ्या या दानाच्या सवयीमुळेच आपली सर्व संपत्तीही निघून गेली आहे. तू आता या घरात राहू शकत नाही, तू हे घर सोडून जा. त्यावेळेस सुशीला म्हणते, हे स्वामी, तुमच्याशिवाय माझं या दुनियेत कोणीही नाही. जाऊ, काय करू तुम्ही सांगा. सुकन्येचा नवरा म्हणतो, तू कुठेही जा, परंतु या घरात तू राहू शकत नाही. माझं सर्व उद्ध्वस्त झाले आहे आणि तू जर डबल ह्या घरात राहिली तर माझं जे काही वैभव आहे ते सुद्धा नष्ट होईल. त्यावेळेस सुशीला म्हणते, हे स्वामी, मी कुठलाही गुन्हा केला नाही, मला माफ करा, मला घरातून हाकलून देऊ नका. परंतु सुशीलेचा नवरा तिचं काही ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो. त्यावेळेस सुकन्या घराच्या बाहेर निघून जाते आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर ती एका मंदिरात जाते. ते मंदिर हे माता लक्ष्मीचं असतं. तर सुकन्या मातेला म्हणते, माते, मी कोणती अशी चूक केली आहे ज्याच्यामुळं माझ्यावर ही वाईट वेळ आली आहे? माझं काय चुकलं? मी तर रोज गरिबाची मदत करायचे, रोज भुकेल्याला अन्न द्यायची, मी तुझी रोज सेवा करायचे, परंतु आज अशी माझी काय चूक झाली की ज्यामुळं माझ्यावर ही वेळ आलेली आहे? मग सुकन्या नदीत जीव देण्यासाठी निघून जाते. नदीत जीव देताना ती देवीला म्हणते, देवी, माझे काय चुकले असेल तर मला माफ कर, कारण माझ्या पतीशिवाय जगणे म्हणजे खूप असे मुश्किल आहे. कारण ज्या स्त्रीला पती सोडतो तिचं आयुष्यात जगणे म्हणजे खूप असे लोक दुसणे देतात. त्यामुळं मी आता जगणार नाही आणि आता मी आत्महत्या करत आहे. आणि सुशीला त्या नदीमध्ये उडी मारणार त्यावेळेस तिथं देवी प्रकट होते आणि तिला म्हणते, थांब मुली,
हे तू कुठलं पाप करतेस? आत्महत्या करणं हे खूप असं मोठं गुन्हा आहे. तर सुशिलेला खूप असा आनंद होतो. देवीला पाहून ती खूप आनंदी होते आणि देवीला म्हणते की देवी मला माफ कर, माझ्या पतीने मला सोडलं आहे, मग मी कुठं जाऊ? हे समाज मला खूप असं वाईट बोलेल, म्हणून मी माझं शरीर नदीमध्ये विसर्जित करत होते. तर देवी म्हणते तुला ह्या शरीर हे भगवंताला दिलेलं खूप असं सुंदर असं शरीर आहे आणि त्या शरीराला तू असं करतेस, हे खूप असं मोठं पाप आहे. त्यावेळेस सुशिला म्हणते की देवी मी आज कोणतं पाप केले ज्यामुळं तू आमच्या घरून आम्हाला सोडून गेले आहे? तर देवी म्हणते नीट लक्ष देऊन ऐक, ज्या घरातील स्त्री या 4 वस्तू कोणाला दान करते त्यांच्या घरी मी कधीही राहत नाही. पहिलं म्हणजे तुझ्या घरी एक महिला आली होती, त्या महिलेला तू पोळपट, बेलन आणि तवा तिच्या घरी दिला होता. तर जे कोणी महिला बेलनं, पोळपट आणि तवा इतरांना देते त्याच्या घरी मी राहत नाही, कारण बेलनं, तवा ही शुद्ध अशी वस्तू आहेत, ज्या वस्तूवर आपण भगवान विष्णू आणि देवतेला नैवेद्य बनवतो आणि ही जर वस्तू इतरांच्या घरी दिली तर ती अशुद्ध होते. त्यामुळं या वस्तू तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवा. दुसरी म्हणजे दूध, दुसरी म्हणजे झाडू दुसऱ्याला कधीही देऊ नये, कारण झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मीला झाडू हा खूप प्रिय असतो. त्यामुळं झाडू कोणालाही देऊ नये. झाडूने घर हे स्वच्छ केलं जातं. झाडू नेहमी घरामध्ये लपून ठेवा, तो इतरांना बघू नये अशा ठिकाणी ठेवा. झाडू पवित्र आहे, त्याच्यावर कधीही पाय देऊ नये. तिसरी गोष्ट म्हणजे काय? दागिने. आपले दागिने कोणालाही देऊ नये. पतीच्या सौभाग्याचं प्रतीक हे दागिने मानलं जातं. त्यामुळे पैंजण, जोडवे, गळ्यातील मंगलसूत्र हे कधीही कोणाला दान देऊ नये. 16 अलंकारापैकी हे दागिने खूप असे महत्त्वाचे असतात. चौथं म्हणजे काय? संध्याकाळी कोणालाही पांढऱ्या वस्तूचे दान करू नये. आणि तू संध्याकाळी त्या स्त्रीला दूध दान केले त्यामुळं तुझ्या घरून मी निघून गेले आहे, कारण संध्याकाळी वेळी पीठ, मीठ या वस्तू कधीही कोणाला दान करू नये. त्यानं आपल्या घरी माता लक्ष्मी आहे ना, ती निघून जाते. तर तुम्हाला समजलंच असेल की आपल्या घरातील कोणत्या 4 वस्तू आहेत त्या आपल्याला दान करायचं नाही. पहिलं म्हणजे काय? बेलन, पोळपट आणि तवा. दुसरी गोष्ट म्हणजे झाडू. तिसरी गोष्ट म्हणजे आपले दागिने आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील पांढऱ्या वस्तू हे कधीही कोणाला दान करायच्या नसतात. त्याने आपल्या घरामध्ये कायम गरिबी आणि दलिंद्री नांदते. त्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल ह्या 4 वस्तू कधीही कोणाला दान करू नये. बाकी झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.